ಶ್ರೀ ತರಳಬಾಳು ಜಗದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ रजिस्टर शिरगेरे आर के कोकाटी प्रौढ़शाले उनकल हुब्बಳ್ಳಿ। सभी पूज्य गुरुवर्य को प्रणाम करते हुए बच्चों, आज हम 10वीं कक्षा के एक कविता के बारे में अध्ययन करेंगे। मेरा नाम स्वामी एम.आई. 2014 से आर.के. कोकाटे प्रौढ़शाले उनकल में मैं हिंदी अध्यापक के रूप में काम कर रहा हूँ। तो बच्चों, मैंने आपको यहाँ एक प्रश्न पूछता हूँ, उसका उत्तर देने का आप प्रयत्न कीजिए। तो यहाँ जो हमारी धरती माँ है, धरती माँ को हम अलग अलग नाम से पुकारते हैं या अलग अलग नाम से बोलते हैं। भारत माता, धरती माँ, और बताइए और एक नाम। हाँ, मातृभूमि। इस तरह हम बोलते हैं या कहते हैं। तो आज हम 10वीं कक्षा के जो मातृभूमि जो कविता है, इस कविता के बारे में अध्ययन करेंगे। ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಒಂದು 10ನೇ ತರಗತಿ ಮೊದಲನೇ ಏನೋ ಒಂದು ಪದ್ಯದ ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡೋಣ। ಈ ಒಂದು ಕವಿತಾದ ಕವಿ ಭಗವತ್ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವ್ರದ್ದು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಆಶಯ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಒಂದು ಏನು ಕವಿ ಪರಿಚಯದ ಆ ಕವಿ ಪರಿಚಯ, ಕವಿತಾ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ, ಅದರ ಬರೋಂಥ ಏನು ವ್ಯಾಕರಣ ಅಂಶದ ಅದೆಲ್ಲ ಕೂಡ सविस्तर अध्ययन ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡೋಣ। तो सबसे पहले ये जो कविता का आशय है, इस आशय को हम देखेंगे। तो देखिए बच्चों, इस कविता के द्वारा कवि मातृभूमि की विशेषता का परिचय देते हुए छात्रों के मन में देश प्रेम का भाव जगाना चाहते हैं। यानी प्रस्तुत जो मातृभूमि जो कविता है, इस कविता के द्वारा कवि मातृभूमि का विशेषता का परिचय देते हुए ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಏನು ಕವಿತಾದ ಈ ಕವಿತೆಯಿಂದ ಕವಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಒಂದು ಏನು ವಿಶೇಷ ಮಹತ್ವ ಏನಿದೆ, ವಿಶೇಷತೆ ಏನಿದೆ, ಅದರ ಸುಂದರ ಪರಿಚಯ ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಕವಿತಾ ಮೂಲಕ ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और छात्रों के मन में देश प्रेम का भाव जगाना चाहते हैं। ಜೊತೆಗೆ ಕವಿ ಭಗವತ್ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಈ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಮನದಲ್ಲಿ ಈ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಏನು ಭಾವ ಅದ, ಆ ಭಾವ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो देखिए, ये हमारे भारत माँ का सुंदर फोटो भी हम यहाँ देख रहे हैं। तो आगे हम देखेंगे कविता का आशय। भगवत चरण वर्मा के नाम को हिंदी साहित्य में आधार के साथ लिया जाता है। प्रस्तुत कविता में कवि के देश प्रेम की झलक दिखाई देती है। वे मातृभूमि को प्रणाम करते हुए उसमें विद्यमान अपार वन संपदा, खनिज संपत्ति का वर्णन करते हुए भारत के महान युवतियों का स्मरण करते हैं। इस कविता से भारत की महानता का परिचय प्राप्त होते हैं। देखिए, भगवत चरण वर्मा के नाम को हिंदी साहित्य में आधार के साथ लिया जाता है। मಕ್ಕಳೇ, ಭಗವತ್ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಏನು ಕವಿ ಅದರ ಅವರಿಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ಏನು ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆಧಾರ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ಅವರಿಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಗೌರವ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪ್ರಸ್ತುತ ಕವಿತಾ में कवि के देश प्रेम की झलक दिखाई देते। ಈ ಒಂದು ಪ್ರಸ್ತುತ ಏನು ಕವಿತಾ ಅದ, ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಸುಂದರ ವರ್ಣನ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। वे मातृभूमि को प्रणाम करते हुए भारत की महान युवतियों का स्मरण करते हैं। कवि ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಈ ಮಾತೃಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ನಮ್ಮ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆಯ ಮೇಲೆ ಇರುವಂಥ ಒಂದು ಏನು
विद्यमान अपार वन संपत्ति ಸಂಪದಾನ ಸಂಪತ್ತಿ ಒಂದೊಂದು ಅಪಾರವಂತ ಏನೊಂದು ವನ ಸಂಪದ ಈ ಸಂಪತ್ತಿ ಏನದ ಆಮೇಲೆ ಒಂದು ಏನು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಒಂದು ಖನಿಜ ಸಂಪತ್ತಿ ಏನದ ಎಲ್ಲ ಸುಂದರವನ್ನ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. और उसी के साथ भारत के महान विभूतियों का स्मरण करते हैं. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಹಾನ್ ವಿಭೂತಿ ಅಂದ್ರೆ ಮಹಾನ್ ಚೇತನಗಳು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನದವ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನೆನಪನ್ನು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ. इस कविता से भारत की महानता का परिचय प्राप्त होते. ಈ ಕವಿತೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ನನ್ನ ಮಹಾನ್ ಏನು ವ್ಯಕ್ತಿಗಳದಾರ ಮಹಾನ್ ಏನು ಚೇತನಗಳದಾರ ಅವರ ಪರಿಚಯ ಕೂಡ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಕವಿತಾ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तो कवि परिचय. कवि का नाम भगवत चरण वर्मा. श्री भगवत चरण वर्मा का जन्म 30 अगस्त सन 1903 को उन्नाव जिले उत्तर प्रदेश के शफीपुर गांव में हुआ था. इन्होंने इलाहाबाद से BA LLB की डिग्री प्राप्त की. उन्होंने विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन किया था. आकाशवाणी के कई केंद्रों में भी सेवा की. उनके चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुआ. दूसरा उपन्यास भूले बिसरे चित्र साहित्य अकादमी से पुरस्कृत है. अपने खिलौने, पतन, 3 अक्षर, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज चंडा उपन्यास है. मेरी कहानियां, मोर्चाबंदी तथा संपूर्ण कहानियां यह कहानी संग्रह है. मेरी कविताएं सविनय और एक नाराज कविता संग्रह है. मेरे नाटक वसीयत ये नाटक है आदि उनकी अन्य लोकप्रिय कृतियां है. 5 अक्टूबर 1981 को वर्मा जी का देहांत हो गया. नोड्रे मಕ್ಕಳೇ, भगवत चरण वर्मा जी का जन्म उत्तर प्रदेश राज्य के उन्नाव जिले के शफीपुर गांव में हुआ था. भगवत चरण वर्मा ಅವರ ಜನ್ಮ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಉನ್ನಾವ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಶಫೀಪುರ್ ಅಂತ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಒಂದಾಳೆ. ಅಲ್ಲಿ ಆಗಸ್ಟ್ 30, 1903 ಈ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಜನಿಸಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उन्होंने इलाहाबाद से BA LLB की डिग्री प्राप्त की. ಅವರು ಇಲಾಹಾಬಾದ್ ಏನು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಆ ಇಲಾಹಾಬಾದ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ BA ಮತ್ತು LLB ಈ ಪದವಿ ಕೂಡ ಅವರು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. उन्होंने विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन भी किया गया है. ಅವರು ವಿಚಾರ ಮತ್ತು ಏನು ನವಜೀವನ ಏನು ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಅದ ಆ ಪತ್ರಿಕಾದ ಸಂಪಾದಕರಾಗಿ ಕೂಡ ಅವರು ಕಾರ್ಯಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. आकाशवाणी के कई केंद्रों में भी उन्होंने सेवा की है. ಈ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಏನು ಆಕಾಶವಾಣಿ ಏನೋ ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಅದ ಆ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕೆಲಸ ಕೂಡ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. उनके चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुआ है. और चित्रलेखा ಏನೋ ಒಂದು ಉಪನ್ಯಾಸ ಅದ ಆ ಉಪನ್ಯಾಸ ಮೇಲೆ 2 ಸಲ ಫಿಲ್ಮ್ ಕೂಡ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. दूसरा उपन्यास भूले बिसरे चित्र साहित्य अकादमी के पुरस्कृत है. ಅವ್ರ ಎರಡನೇ ಮತ್ತೊಂದೇನು ಉಪನ್ಯಾಸ ಅದ ಆ ಭೂಲೆ ಬಿಸ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಕೂಡ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾದಮಿ ಪುರಸ್ಕಾರ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಅಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಉಪನ್ಯಾಸ ಕಾರ್ಯಕೆಲಸ ಕೂಡ ಕವಿಯವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೆಲವೊಂದು ಕೃತಿಗಳ ರಚನೆ ನೋಡೋಣ. ಅದು ಉಪನ್ಯಾಸ ಐತಿ, ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ, ಕವಿತಾ ಮತ್ತು ನಾಟಕ ಹಲವಾರು ಅನೇಕ ಕೃತಿಗಳು ಕೂಡ ಅವ್ರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ಉಪನ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನೇನು ಬರೆದಿರಪ್ಪ ಅಂದರೆ अपने खिलौने, पतन, 3 अक्षर, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज चंडा ಇವು ಅವರು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಉಪನ್ಯಾಸಗಳು. ಆಮೇಲೆ ಕಥೆಗಳು ಕಹಾನಿಗಳು ಯಾವ ಬಂದರೆ ಮೇಹರಿ ಕಹಾನಿಯ, ಮೋರ್ಚಾಬಂದಿ ತಥಾ ಸಂಪೂರ್ಣ ಕಹಾನಿಯ ಇವು ಅವರು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಕಹಾನಿಗಳು. ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ ಕೂಡ ಮಾಡಿದರೆ ಮೇರಿ ಕವಿತಾಯೇ ಸವಿನಯ್ और एक नाराज कविता. ಆಮೇಲೆ ಇದು ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತಾ. ನಾಟಕ ಮೇರೆ ನಾಟಕ ವಸಿಯತ್ ಆದಿ ಅನೇಕ ಲೋಕಪ್ರಿಯ ಕೃತಿ. ಇವು ಬಿಟ್ಟು ಹಲವಾರು ಅನೇಕ ಜನಪ್ರಿಯವಾದಂಥ ಏನು ಕೃತಿಗಳು ಆ ಕೃತಿಗಳು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಅವರು ಅದಾವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आखिर 5 अक्टूबर 1981 को वर्मा जी का देहांत हो गया. ಕೊನೆಗೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 5, 1981 ಆ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರ ನಿಧನ ಆಯಿತು, ಅವ್ರ ಮರಣ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो सभी पुस्तक में देखिए, हम शुरू करेंगे. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी
तुमको शत शत बार प्रणाम। मातृभू शत शत बार प्रणाम। तेरे उर में शाहिद गांधी बुद्ध और राम। मातृभू शत शत बार प्रणाम। अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम। देखिए बच्चों, हम यहाँ 3 फोटो या चित्र देख रहे हैं, महात्मा गांधी जी, भगवान बुद्ध और भगवान श्री राम जी। मातृभू शत शत बार प्रणाम। कवि भगवत चरण वर्मा जी है, हमारी जो मातृभूमि है, हमारी जो भारत माँ है, हमारे भारत माँ को शत शत बार प्रणाम, शत शत यानी 100 बार प्रणाम करते हैं, 100 बार नमन करते हैं। ಕವಿ ಭಗವಚರಣ ವರ್ಮ ಅವರು ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿಗೆ, ನಮ್ಮ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆಗೆ, ನಮ್ಮ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ 100 ಸಲ ಅವರು ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ? ಅಮರೋಂಕಿ ಜನನಿ ತುಮಕೋ ಶತ ಶತ ಬಾರ ಪ್ರಣಾಮ. ಜನನಿನೇ ಮಾತಾ, अमरो अमर, अमर अंदर जो जीवित होता है उसे हम क्या कहते हैं? अमर कहते हैं। यानी जो अमर लोग है, ಅಮರ್ ಲೋಗೋಂ ಕಿ ತು ಮಾತಾ ಹೈ. ಏನು ಅಮರವಾಗಿ ಏನಿದಾರ, ಆ ಅಮರವಾಗಿದ್ದಂಥ ಜನರು ನೀನು ತಾಯಿ ಇದ್ದಿ. ಯಾರ್ಯಾರು ಅಮರವಾಗಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ, ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧ, ಭಗವಾನ್ ಶ್ರೀರಾಮ್. ಯಾಕೆ? ಅವ್ರ ಜೀವನದಾಗ ಏನು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸನ ಮಾಡಿದಾರ, ಅವ್ರು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲವೊಂದು ಹೇಳಿದಂಥ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರಗಳು ಇವತ್ತು ಕೂಡ ಅವು ಅಮರವಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಧ್ಯೇಯ, ಅವ್ರ ಶರೀರ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ವಿಚಾರಗಳು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಜೀವಂತವಾಗಿದ್ದಾವೆ. ಇಂಥ ಒಂದು ಜೀವಂತವಾಗಿರೋಂಥ ಏನು ವಿಚಾರಗಳು ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲೋ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನಂತೀವೋ ಅಮರವಾಗಂತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ನೀ ಈ ಅಮರ ಇರೋಂಥ ಏನು ವ್ಯಕ್ತಿಯೋ ಅವ್ರು ನೀ ತಾಯಿ ಆಗಿದ್ದಿ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನಿನಗೆ 100 ಸಲ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. तेरे उर में शाहिद गांधी बुद्ध और राम. ऊर हृदय, शाहिद अंदर सोया हुआ. तेरे जो हृदय है, तेरे हृदय में बुद्ध, गांधी और राम सोया हुआ है. ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ, ನಿನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ, ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧ, ಭಗವಾನ್ ಶ್ರೀರಾಮ್ ಅವರು ಮಲಗಿದ್ದಾರ. ಅಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಿನ್ನ ಬಲ್ಲಿದ್ದಾರ. ನಿನಗೆ ನಾನು 100 ಸಲ ನಮನನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಮಾತೆ ಅಂತೇಳಿ ಕವಿ ಭಗವತ್ ಚರಣ ವರ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನಮನನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से युतवन उपवन. तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन. मुक्त हस्त तू बांट रही है सुख संपत्ति धन धाम. मातृभू शत शत बार प्रणाम. मातृभू शत शत बार प्रणाम. देखिए कवि कहते हैं, हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से इतवन ऊपर. कवि मातृभूमि को कहते हैं प्रकृति माते या भारत माँ. हमारा जो खेत है सुहाने न बहुत ही सुंदर है, क्योंकि सभी जो प्रकृति माता जो है, हमारा जो खेत है, हमारा जो प्रदेश है वह हरे रंग से भरा हुआ है, वह बहुत ही सुंदर है. ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಹೊಲಗಳು, ಪ್ರದೇಶಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಈ ಹಸಿರು ಕಲರಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿದೆ, ಬಹಳ ಸುಂದರ ಕೂಡ ಅದು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. फल फूलों से युतवन उपवन. उतना ही नहीं, ये प्रकृति माते, ये जो खेत है, ये जो प्रदेश है, हमारी जो धरती है, वह फल फूलों से युत वन उपवन भरा हुआ. युत अंदर भरा हुआ है. किससे भरा हुआ है? फलों के पेड़ों से, फूलों के पेड़ों से भरा हुआ है. और सभी तरफ इस भूमि पर जो वन यानी जो पेड़ से बड़ा हुआ जो अरण्य क्षेत्र है वह हमें चारों ओर दिखाई दे रहा है. वह किस तरह एकदम हरा रंग से भरा हुआ है. ನಮ್ಮ ಭೂಮಿ, ನಮ್ಮ ಹೊಲಗಳು
ಹೂವು ಗಿಡ, ಹಣ್ಣು ಗಿಡ, ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಏನು ಗಿಡ ಮರಗಳೆಲ್ಲ ಎಲ್ಲದರಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಈ ಸುಂದರವಾದಂಥ ಏನು ಹಸಿರು ಕಲರ್ ಏನು ವಾತಾವರಣದ ಆ ವಾತಾವರಣ ಕೂಡ ಬಹಳ ಚಂದ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन. व्यापक अंदर बड़े प्रमाण से, धन अंदर संपत्ति. तेरे अंदर यानी प्रकृति माता के अंदर, धरती माँ के अंदर जो खनिज है वो खनिजों का व्यापक धन भी भरा हुआ है. प्रकृति ಮಡಿಲಲ್ಲಿ, ಧರತಿ ಮಾಲ್ಲಿ ಈ ಸುಂದರವಾದಂಥ ಏನು ಖನಿಜಗಳು ಏನದವ ಆ ಖನಿಜು ಕೂಡ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ತುಂಬಿದ್ದವ. ಆ ಸಂಪತ್ತಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರವ ಮುಕ್ತ ಹಸ್ತತು ಬಾಟ ರಹಿ ಹೇ. ಹಸ್ತ ಅಂದ್ರೆ ಹಾತ್, ಮುಕ್ತ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು, ಆಮೇಲೆ ಬಾಟ್ನ ಅಂದ್ರೆ ಹಂಚುವುದು. ಅದು ನೀನು ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸಿಂದ ನಿಂದು ಮುಕ್ತವಂತ ಏನು ಹಸ್ತ ಏನು ಹಾತದ ಆ ಕೈಯಿಂದ ನೀನು ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯನಿಂದ ನೀ ಹಚ್ಚಿ ಬಿಡ್ತಾ ತಾಯಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ ಧನದ ಮಾತೃಭೂ ಶತಶತ ಬಾರಪಣ. ಆಮೇಲೆ ನೀನು ಏನು ತನ್ನ ಮುಕ್ತ ಹಸ್ತದಿಂದ ನೀನು ಹಂಚಿ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಿ, ಇದರಿಂದ ಜನ ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷದಿಂದ ಸುಖದಿಂದ ಅದಾರ, ಬಹಳಷ್ಟು ಸಂಪತ್ತಿ ಕೂಡ ಪಡ್ಕೋತಾದಾರ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಉಳಿಕೆ ಏನು ಧಾಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ವಿಹಾರ ಏನು ಭವನ ಅದ ಆ ಸುಂದರವಂತ ಭವನ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಕಾಣ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕರ್ತಾಕಾರಕ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ತಾಯಿ ನೀನೇ ಅಂಥೇಳಿ कवि भगवत शरण वर्मा और ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. तो बच्चों हमने देखा है भारत के खेत फल फूलों से हितोपन, यानी ऊपर जो फूल का झाड़ है, फलों का झाड़ है, उससे हमारे प्रकृति माता या धरती माता भरी हुई है. और माँ के अंदर जो खनिज संपत्ति है वो खनिज संपत्ति भी भरा हुआ है. ತಳಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಖನಿಜ ಲವಣಗಳು ನಮ್ಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದಾವೆ. ಆ ಖನಿಜ ಕೂಡ ನಮಗಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಈ ಎಲ್ಲದಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ धरती माँ ತುಂಬ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आखिर एक हाथ में न्याय पताका ज्ञान दीप दूसरे हाथ में जग का रूप बदल दे हे माँ कोटि कोटि साथ में गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम मातृभू शत शत बार प्रणाम. कवि कहते हैं भारत माँ एक हाथ में न्याय पताका और दूसरे हाथ में ज्ञान का दीप है. हे माँ तेरे एक हाथ में न्याय का पताका है. ಪತಾಕ ಅಂದ್ರೆ झंडा, ನ್ಯಾಯ ಅಂದ್ರೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸೋದು. ನಿನ್ನ ಒಂದ ಕೈಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಯೋಗ್ಯವಂತ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನೀ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ. और दूसरे हाथ में ज्ञान का दीप है. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೊಂದು ಏನ ಕೈ ಅದ, ಮತ್ತೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಆ ಜ್ಞಾನದ ಏನ ದೀಪ ಅದ, ಆ ಜ್ಞಾನ ದೀಪ ನಿನ್ನ ಬಳಿ ಐತಿ. ಅಂದ್ರೆ ನೀನು ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಧ್ವಜವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗ ಸರಿ ಸಮಾನವಾಗಿ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನದ ಆ ಜ್ಞಾನದ ಏನ ದೀಪ ಅದ, ಆ ಜ್ಞಾನ ದೀಪ ಹಚ್ಚಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ತಾಯಿ ಅಂತೇಳಿ ಕವಿ ಭಗವತ್ ಶರಣ ವರ್ಮ ಅವರು ದೇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆಗೆ, ಧರತಿ ಮಾತೆಗೆ, ಭಾರತ ಮಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. जग का रूप बदल दे हे माँ कोटि कोटि आज हम साथ में. कवि हमारे जो भारत माँ है मातृभूमि को प्रणाम करते हैं, नमन करते हैं या विनती करते हैं कि हे माँ जग का रूप बदल दे. हे भारत माते, हे ಮಾತೃಭೂಮಿ, ಈ ಜಗದ ಒಂದು ಏನು ರೂಪದ ಏನು ಅದು ಕೂಡ ನೀನು ಬದಲಾಯಿಸ್ಬಿಡು, ಅದು ಕೂಡ ನೀನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡು. ಆ ರೂಪನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಹಮ್ ಆ ಸಾಥ್ ಮೇ, ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಎಲ್ಲಾ ಜನರು ನಾವು ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತೇವೆ. ಈ ಇಡೀ ಜಗದ ಪ್ರಪಂಚದ ಒಂದು ರೂಪನ್ನು ನೀನು ಬದಲಾಯಿಸಿಬಿಡು, ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಿದ್ಧಿದ್ದೆವು ಅಂತ ಹೇಳಿ ಕವಿ ಈ ತರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗೂಂಜೆ ಉಠೆ ಜೈ ಹಿಂದ ನಾದ ಸೆ ಸಕಲ ನಗರ ಅವ್ರ ಗ್ರಾಮ ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರಪಣ. गूंज, गूंज ಅಂದ್ರೆ जोर जोर से बोलना. जय हिंद, नाज ಅಂದ್ರೆ घोषणे ध्वनि. कवि कहते हैं हम सभी लोगों को या कोटि कोटि जनों को हमें क्या करना है, जय हिंद का नाद उठाना है. जोर जोर से हमें जय हिंद का जो घोष वाक्य वो घोष वाक्य देना है. किसके लिए हमें घोषणा देना है, किसके लिए हमें जय हिंद का नाद करना है?
ನಗರ और ಗ್ರಾಮ को ಸಕಲ बनाने के लिए ಸಕಲ ಅಂದ್ರೆ ಸಮೃದ್ಧ ವಿಕಾಸ ಮಾಡೋದು. ಏನು ನಾವು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ನಗರ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಿಟಿ ಗ್ರಾಮದ ಏನು ಹಳ್ಳಿ ಏನಂತೇವು ಅವೆರಡೂ ಕೂಡ ನಾವು ವಿಕಾಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆ ಎರಡೂ ಕೂಡ ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಇದ್ರ ಕಾಲಾಗೆ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಒಗ್ಗಟ್ಟಿಂದ ನಾವು ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ಕೋತಿರ್ಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಿಂದ ಬರ್ರಿ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಮತ್ತು ಸಿಟಿ ನಗರ ಏನದವ ಅವನು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡೋಣ, ವಿಕಾಸವನ್ನು ಮಾಡೋಣ, ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡೋಣ ಅಂಥೇಳಿ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕಾಗ್ಯದ ಅಂಥೇಳಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರ. ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸದ ಕಾಲಾಗ ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಅವರು 100 ಸಲ ಪ್ರಣಾಮ ನಮನ ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आप यहाँ देख सकते हैं जो देखिए एक हाथ में जो दीप है और दूसरे हाथ में जो हमारा तिरंगा झंडा है, इन्हें ज्ञान का पताका है. तो आगे देखिए हमें किसको सकल बनाना है? ग्राम को. पहला जो चित्र है वह ग्राम है, उसके बाजू में जो है वह नगर है और लास्ट आखिर जय हिंद है. तो हमें जय हिंद का नाद गूंजना है किसके लिए? ग्राम और नगर को सकाल बनाने के लिए. देख लिया. तो आगे देखिए बच्चों, अब हम अभ्यास के प्रश्न को देखेंगे. एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न है, कवि किसे प्रणाम कर रहे हैं? वेरी गुड. भारत माँ या मातृभूमि को प्रणाम कर रहे हैं. भारत माँ के हाथ में क्या है? गुड. भारत माँ के एक हाथ में न्याय पताका, दूसरे हाथ में ज्ञान का दीप है. आज माँ के साथ कौन कौन है? आज माँ के साथ कोटि कोटि लोग हैं. सभी ओर क्या गूंज उठा है? सभी ओर जय हिंद का नाद गूंज उठा है. भारत के खेत कैसे है? भारत के खेत हरे भरे और सुहाने है. भारत भूमि के अंदर क्या क्या भरा हुआ है? भारत भूमि के अंदर सुख संपत्ति धन धाम और खनिज भरा हुआ है. सुख संपत्ति धन धाम को माँ कैसे बांट रही है? सुख संपत्ति धन धाम को माँ मुक्त हस्त से बांट रही है. जग के रूप को बदलने के लिए कवि किससे निवेदन करते हैं? जग के रूप को बदलने के लिए कवि मातृभूमि या भारत माँ को निवेदन करते हैं. जय हिंद का नाद कहाँ कहाँ पर गूंजना है? ठीक है, जय हिंद का नाद नगर और ग्राम में गूंज उठाना है या गूंजना चाहिए. तो 2-3 वाक्य में प्रश्न लिखिए. भारत माँ के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए. तो देखिए बच्चों, ये जो मातृभूमि कविता है, इस कविता को अच्छी तरह से पढ़िए, कंठस्थ कीजिए. जो दूसरा जो पैराग्राफ है, हरे भरे है खेत सुहाने फल फूलों से, है ना, वो दूसरा पैराग्राफ जो है वह पैराग्राफ इस पहले प्रश्न को आपको लिखना है. यानी प्रकृति सौंदर्य का वर्णन की इस तरह प्रश्न आपको पूछा गया, तो दूसरा जो पैराग्राफ है उसे आप यहाँ लिख सकते हैं. तो दूसरा प्रश्न, मातृभूमि का स्वरूप कैसे सुशोभित है? तो इस प्रश्न को हमें कौन सा उत्तर लिखना है? इस प्रश्न को आखिर जो पद्य भाग है ना, एक हाथ में न्याय पताका, दूसरे हाथ में ज्ञान का, ये जो कविता पद्य भाग है, उस पद्य भाग को आपको यहाँ अच्छी तरह से लिखना है. इस तरह कविता को आपने कंठस्थ किया तो दोनों प्रश्नों का उत्तर आपको बहुत ही आसानी से मिल जाएगा या आसानी से आप लिख सकते हैं. तो ठीक है, रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. कवि मातृभूमि को डैश से प्रणाम कर रहे हैं. भारत माँ के ऊर में गांधी बुद्ध और राम डैश है. वन उपवन डैश से युक्त है. नंबर 4,
डैश हस्त से मातृभूमि सुख संपत्ति बांट रही है। नंबर 5, सभी ओर डैश का नाद गूंज उठे। तो इस तरह आपका उत्तर देना पड़ेगा आपको। भावार्थ लिखिए। एक हाथ में न्याय पताका ज्ञान गीप, दूसरे हाथ में जग का रूप बदल दे, हे माँ कोटि कोटि हम आज साथ में। तो देखिए भावार्थ को किस तरह लिखना है। भारत माँ के एक हाथ में न्याय पताका है और दूसरे हाथ में ज्ञान का दीप है। देखिए कितना अच्छी तरह से आप लिख सकते हैं। क्या लिखना है आपको, किस तरह लिखना है। भारत माँ के एक हाथ में न्याय पताका है, दूसरे हाथ में ज्ञान का दीप है। हे माँ जग का रूप बदल दे, आज कोटि कोटि तेरे साथ में है। तो आगे, गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम, मातृभू शत शत बार प्रणाम। हमें जय हिंद का नाद का गूंज उठाना चाहिए, क्योंकि नगर और ग्राम को सकल बनाना है। इसलिए हमें मातृभूमि को शत शत बार प्रणाम। पद्य भाग पूर्ण कीजिए। हरे भरे डैश 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 हुआ है, और फिर डैश 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 प्रणाम। यानी दूसरा जो पद्य भाग है, दूसरा पद्य भाग को आपको यहाँ लिखना है। अनुरूपता। वशीयत नाटक उसी तरह चित्रलेखा डैश। यानी वशीयत नाटक है तो चित्रलेखा क्या है, कृतियों का हमें नाम लिखना है। शत शत दुरुक्ति पद है तो हरे भरे डैश है। बाएं हाथ में न्याय पताका, दाहिने हाथ में डैश। यानी एक हाथ में न्याय पताका, यानी एक हाथ उसकी जगह हमें कहा दिया है, बाएं हाथ में दिया है, तो न्याय पताका लिखते हैं। तो दूसरे हाथ में है ना, वह दाहिने हाथ में यहाँ दिया है। हस्त ने हाथ पताका यानी क्या। तो खंडों को जोड़कर लिखिए। खंड ने यहाँ जोड़कर लिखिए। दो भाग दिए, अ भाग और ब भाग। हंदिश बरे मक्कड़े। तेरे उर्मे शाहित, ब भाग में उसका उत्तर आपको मिल जाएगा, वह उसके सामने आपको उत्तर लिखना है। फल फूलों से युक्त डैश। एक हाथ में, हाँ, कोटि कोटि हम घोड़, मातृभू। हाँ ठीक है। तो आगे ये जो सुंदर कविता था, इस कविता को आपको अच्छी तरह से पढ़ना है और स्वर लय से भी आपको पढ़ना है। अगर और अधिक जानकारी आपको होना है तो आपके पाठशाला के जो हिंदी अध्यापक है उनके पास जाकर और बहुत सारे ऐसी जानकारी उनसे प्राप्त कर लीजिए। फिर एक बार आप सभी को इस अवधि में शामिल हुए सभी को फिर एक बार धन्यवाद बोलते हुए मेरा ये जो अवधि है, इस अवधि को मैं यहीं पर विराम देता हूँ। धन्यवाद।